सोलापुरात हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत असून दुपारी तापमान 40 अंशांवर तर रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस असा प्रकार घडतोय। सोलापूर शहरात सध्या हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत आहे। शुक्रवारी 22 मे रोजी हलक्या पावसामुळे तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाला होता। मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी शनिवारी तापमानात तब्बल 3.2 अंशांची वाढ होऊन उन्हाची तीव्रता आणि उकाडा प्रचंड वाढला। दिवसभर घामाच्या धारांनी बेजार झालेल्या सोलापूरकरांना सायंकाळी 6:30 नंतर मात्र अचानक बदललेल्या हवामानामुळे काहीसा दिलासा मिळाला। काळे ढग दाटून आले आणि 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शहराच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली। शनिवारी दिवसभर कडक ऊन आणि असह्य उकाडा होता। मात्र सायंकाळी 6:30 नंतर जुळे सोलापूर, नई जिंदगी, पार्क चौक, कुमठा नाका, स्वागतनगर, नवी पेठ, बोरामणी नाका, 7 रस्ता, डफरीन चौक, दत्त चौक, आकाशवाणी परिसर, गवळी बस्ती आणि अक्कलकोट रोड MIDC सह शहराच्या विविध भागात वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। त्यामुळं हवेत गारवा जाणवत होता। उन्हाळ्याच्या अखेरीस तापमानात वाढ झाली। स्थानिक पातळीवर बाष्पाचे ढग वेगानं तयार होतात। याला हवामानशास्त्रात थर्मल कन्व्हेक्शन असं म्हणतात। दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक काळे ढग दाटून येऊन वादळी वाऱ्यासह पाऊस पडणं हे वळीव म्हणजे पूर्व मोसमी पावसाचं मुख्य वैशिष्ट्य आहे। 40 किलोमीटर वेगानं वाहणारे वारे हवेच्या दाबातील बदलाचा परिणाम असतो।